रामकृष्ण हरी. नवनाथ भक्तिसाराचा 5वा अध्याय. भक्ती संप्रदायामध्ये या अध्यायाला विशेष असं महत्व नाथ संप्रदायामध्ये प्राप्त झालेलं आहे. लक्ष्मण शक्तीच्या शक्ती प्रसंगामध्ये ज्याप्रमाणे 5वा अध्याय भक्ती योगाचा आहे, भक्तीचं वर्णन त्या अध्यायामध्ये केलेलं आहे, त्याचप्रमाणे नवनाथ भक्तिसारामध्ये 5व्या अध्यायाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. शिवलीलामृताचा 11वा अध्याय जसा रुद्र अध्याय त्याला विशेष महत्व प्राप्त होऊन त्या अध्यायाची पुण्यफलाची प्राप्ती जशी दिलेली आहे, त्याचप्रमाणे नवनाथ भक्तिसारामध्ये 5व्या अध्यायाला महत्व प्राप्त झालेलं आहे. ज्यांच्या घरामध्ये भूतबाधा प्रेतबाधा झालेली असेल त्यांनी नवनाथ भक्तिसाराच्या 5व्या अध्यायाचं वाचन पठन करावं असं नवनाथ भक्ती संप्रदाय सांगत आहे. कथेकडे वळूया. काल 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं मच्छिंद्रनाथांनी हिंगळा देवीचं दर्शन घेतलं आणि हिंगळा देवीच्या दर्शनानंतर मच्छिंद्रनाथ 3 दिवस त्या ठिकाणी राहिले. देवींनी 2 अस्त्र मच्छिंद्रनाथांना प्रसाद म्हणून दिलेले. मच्छिंद्रनाथांनी 3 दिवस तिथं मुक्काम केल्यानंतर पुढे पदभ्रमण करीत मच्छिंद्रनाथ बारामल्हार नावाच्या वनामध्ये आले. बारामल्हार वनाचा हा प्रदेश नाथांसाठी नवीन होता आणि वाटेने पदभ्रमण करीत असताना अंधार झाला. अंधार झाल्यानंतर नाथांनी आपण कुठेतरी विश्रांती घ्यावी या उद्देशाने एका मंदिरामध्ये आले. अतिशय सुंदर मंदिर, फळांनी फुलांनी वेलींनी असं बहरलेलं असं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये नाथांनी आपल्या सोबतचे जे कमंडलू होतं, जे नाथ संप्रदायातील जे पवित्र असं मानणारे जे चिन्ह आहेत त्या ठिकाणी ठेवले. नाथांनी त्या ठिकाणी क्षणभर बसून ध्यान केलं. ध्यान करून अंधार पडल्यामुळे नाथ आता आपण निद्रा घ्यावी, आपण झोपावं या विचारांनी मच्छिंद्रनाथ मंदिरामध्ये झोपले. काही काळ उलटून गेला. त्या ठिकाणी नाथ भरपूर झोपण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना झोपच येईना. मच्छिंद्रनाथ झोपले असताना त्या ठिकाणाहून दिवट्यांचा संचार होत होता. दिवट्या हा भुताटकीचाच एक प्रकार आहे. काही जरी केलं तर नाथांना झोप येत नव्हती. नाथ उठले आणि उठून पाहतात तर काय दिवट्या इकडून तिकडे फिरतायत. नाथांच्या लक्षात आलं की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे आणि त्या दिवट्यांना पाहिल्यानंतर यांना आपण वश करून घ्यावं, यांना यांच्या दैवतांना आपण वश करून घ्यावं, आपल्या कामाला हे कधीतरी येतील या उद्देशाने नाथांनी स्पर्शास्त्राचा प्रयोग केला आणि त्या जे संचार करणाऱ्या दिवट्या होत्या त्या जमिनीला खेळून राहिल्या. तर ग्रंथकर्ते उपमा देताना सांगतात की कसं खेळून राहिल्या. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये युद्ध सुरू असताना कर्णाच्या रथाचा जो चाक होता पृथ्वीने गिळंकृत केला, त्याचप्रमाणे ह्या दिवट्या जमिनीला खेळून राहिल्या. तर श्रोत्यांना प्रश्न पडेल की मच्छिंद्रनाथांनी भूतांना का वश केलं, भूतांचं काय काम पडणार आहे नाथांना. ग्रंथकर्ते सांगतात भगवान प्रभू रामचंद्रांना सुद्धा भूताची गरज पडली होती. तर कसं, ज्यावेळी रामचंद्र प्रभूंचं रावणाचं युद्ध झालं, भयंकर असा नरसंहार या युद्धामध्ये झाला. मोठे मोठे राक्षस होते, राक्षस त्यांचा वध करून ते जमिनीवर पडले. विशाल काय देहाचे राक्षस, त्यांना आता उचलणार कोण हा प्रश्न
रामचंद्र प्रभूंसमोर उभा राहिल्यानंतर रामचंद्र प्रभूंना सुद्धा रणांगणामधले ते राक्षसाचे देह उचलण्यासाठी भूतांची गरज भासली. एवढंच काय म्हणले तर ग्रंथकर्ते दुसरे एक उदाहरण देऊन सांगतात, तुलसीदासांना रामांची प्राप्ती करून देण्यामध्ये महत्वाचं योगदान भूताचंच आहे. असो, कथेकडे वळूया. मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राचा, देवीनं, हिंगळा देवीनं दिलेल्या स्पर्शास्त्राचा उपयोग त्या भूतावरती केला आणि जसा अस्त्राने आपला कमाल दाखवला त्याप्रमाणे ती सगळीच्या सगळी भूत दिवट्या जमिनीला खिळून राहिली. इकडे वेताळाची सभा भरली होती. वेताळाच्या सभेला सगळ्या भूतगणांनी हजेरी लावली आणि वेताळाच्या लक्षात आलं, अरे म्हणले ते शरब तीराकडचे जे आपल्या दिवटे आहेत ते आल्या नाहीत बघा. म्हणले ते भूत या ठिकाणी दिसत नाहीत. आणि सगळ्या भूतांनी आजूबाजूला पाहिलं, नाही म्हणले महाराज आले नाहीत. वेताळांनी आदेश दिला, 5-7 भूतांना सांगितलं, जावा रे म्हणे, बघा काय झाले. त्या शरब तीरावरचे जे भूतगण आहेत ते सभेला आलेले नाहीत. वेताळाची आज्ञा झाल्याबरोबर 5-7 भूते त्या शरब तीराकडे निघाली की काय झालं असावं, ही भूते सभेसाठी का आली. फिरत 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 आली, त्यांना वाटेने कुठेच दिसले नाही. आणि दुरून पाहिलं असता त्यांनी बघितलं की पुढे शरब तीरावरचे जे भूतगण आहेत ते जमिनीला खिळून राहिलेले आहेत. आणि त्यांनी जवळ काय झालं असेल म्हणून पाहण्यासाठी गेले असता त्यांच्यावर सुद्धा त्या स्पर्शास्त्राचा प्रभाव झाल्यानं ते सुद्धा भूत जमिनीला खिळून राहिले. इकडे वेताळाची सभा सुरू आहे. वेताळ वाट बघतोय. अरे म्हणले ते शरब तीरावरचे ते तर आले नाहीत, पण आपण 5-7 पाठवलेले ते सुद्धा तिकडे जाऊन बसले. बघा बरं म्हणले ते कुठे गेले. अजून काही भूतगणांना पाठवलं. त्या भूतगणांनी या शरब तीरावर काय प्रकार चालू आहे हे पाहण्यासाठी गुप्त रूप धारण केलं. आणि गुप्त रूप धारण करून त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी सगळे भूतगण जमिनीला खिळून आहेत. काय प्रकार असेल, काय प्रकार आहे. त्यांनी आजूबाजूला इकडे पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं हे कोण्या तांत्रिक किंवा हे कोण्या मांत्रिकाचं काम आहे. कारण आपल्या या भूतगणांना खेळवणं कुठल्या कच्च्या खेळाडूचं काम नाही आहे. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला बघितलं, कुठं सिद्ध योगी तांत्रिक मांत्रिक कुठं दिसतोय का. पाहिल्यानंतर त्यांनी मंदिरामध्ये बघितलं तर सिद्ध पुरुष योगी असा ध्यान अवस्थेमध्ये बसलेला आहे. डोळे झाकलेले आहेत. त्याचं वर्णन ग्रंथामध्ये कसं आलेलं आहे. योग्यांनी डोळे झाकलेले आहेत. विभूती भाळावरती चर्चिलेली आहे. विभूती लावलेली आहे. त्याच्यावर शेंदुराचा केशरी टिकला लावलेला आहे. विभूतीवर गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. आणि दिव्य असा योगी, शरीर सुदृढ आहे. आणि डाव्या हाताच्या दंडावर बाहुबलावर मारुतीची पेटी बांधलेली आहे. अतिशय दिव्य आणि तेजस्वी असणारा दिसणारा योगी भूतगणांनी पाहिला. आणि भूतगणांनी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भूतगणांना याच योग्याने जमिनीला खेळवून ठरलेलं आहे. गळ्यामध्ये सोन्याचं शिंग होतं. अंगावरती भगवे वस्त्र परिधान केलेले होते. आणि त्या योग्याच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं, तेज पाहून वाटलं की ही करणी ह्याच योग्याची आहे. दिव्य एखाद्या तारांगणामध्ये चंद्र जसा चमकावा त्याचप्रमाणे या योग्याचं तेज त्या भूतगणांना दिसलं.
भूतगण प्रगट झाले आणि मच्छिंद्रनाथांना म्हणतात, ऋषीवर्या प्रणाम. या ठिकाणी आम्ही वेताळांची भूतगण आहोत. वेताळांनी आम्हाला शरब तीरावरच्या भूतांना काय झालं आहे ते पाहण्यासाठी आम्हाला इथं पाठवलेलं आहे. आणि तुम्ही आमची ही भूत जमिनीला खेळवून धरलेली आहे. यांना पुढे सभेसाठी जायचं आहे, यांना तुम्ही मुक्त करा, अशी विनंती त्या भूतांनी नाथाला केली. मच्छिंद्रनाथ डोळे उघडले आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, कोण रे तुम्ही मला सांगणारे? आणि इथं मी स्पर्शास्त्र प्रेरण केलं असताना तुम्ही या अस्त्रातून उठले कसे काय? आणि तुम्ही मला सांगण्याचा तुमचा काय अधिकार आहे? काय म्हणून मला सांगता? त्या वेताळांची जे भूतगण होतं त्यांनी ऐकलं की मच्छिंद्रनाथ हा योगी आपला ऐकत नाही. त्या वेताळांनी सांगितलं, हो का म्हणले, तुम्हाला नीट आम्ही गोडीत सांगला. लक्षात घ्या, ह्या भूताला तुम्ही जे अडकवून धरलात त्यांना पुढे सभेला जायचं आहे. आणि आज जर ते वेताळाच्या सभेसाठी नाही पोहोचले तर वेताळ रागावल. आणि वेताळ रागावला आणि त्यांनी 12 मल्हाराला जर घेऊन आले, तुमची काही धडगत नाही. महाभयंकर असे वेताळ आहेत, 12 मल्हार त्यांच्या सोबत आहेत. आणि पृथ्वीला एका चेंडूप्रमाणे खेळवायची त्यांच्यामध्ये ताकद आहे. आणि त्यांना कळण्याच्या अगोदर तुम्ही यांना मोकळं करा. आणि जर असं नाही केलं परिणाम फार वाईट होतील. असं सांगितल्यावर मच्छिंद्रनाथाला राग आला. हे म्हणले, वेताळांच्या चमच्यांनो, तुमच्यावर मी उपकार करत आहे. तुम्हाला हे मोकळ सोडून देऊन तुमच्यावर उपकार करत आहे. जावा सांगा तुमच्या वेताळाला, बघू त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये खरंच जर सामर्थ्य असेल, त्याच्यामध्ये जर खरंच ताकद असेल तर सोडून दाखवा म्हणावं या भूतांना. आणि तुम्ही जर आता इथून नाही गेलात तर त्याच्या प्रमाणात तुमची तर अवस्था करतोच, परंतु तुमच्या त्या वेताळांची सुद्धा या भूताप्रमाणे अवस्था करतो. मच्छिंद्रनाथांनी सांगितल्याबरोबर भूतगण त्या ठिकाणाहून वेताळाच्या सभे ठिकाणी आले. वेताळाच्या सभेमध्ये आल्यानंतर आपल्या स्वामीच्या चरणी प्रणाम करून सांगतात कसे, वेताळ, आम्ही शरब तीरावर गेल्यावर आम्हाला दिसलं एका योग्याने आपल्या सगळ्या भूतांना अडकून जमिनीला अडकावून धरलेला आहे. आम्ही त्याला प्रेमाने सांगितलं की आमच्या भूतांना मोकळं कर, नाहीतर तुझी काही अवस्था खरी नाही, तुझी अवस्था काही चांगली होणार नाही असंही सांगितलं. परंतु तो हटयोगी ऐकलं नाही त्या योग्यांनी आमचं. वेताळांनी विचारलं, काय म्हणाला तो योगी? आणि वेताळांनी असं विचारल्यावर ते वेताळांचे जे गण आहेत त्या गणांनी वेताळांना सांगितलं, ती योगी म्हणत आहे, जर तुम्ही इथं आलो तर तुमची अवस्था त्या वेताळाची अवस्था ह्या भूताप्रमाणे करतो असं म्हणत आहे. वेताळाला राग आला आणि वेताळांनी सगळे जे त्यांचे भूतसेवक होते सगळ्यांना आज्ञा दिली. ती योगी तसं ऐकत नाही, त्याला आता धडा शिकवावंच लागेल म्हणून सगळ्या देश विदेशामध्ये, आता बघा हे भूतगणांची ह्यांची सुद्धा देश विदेशात कॉन्टॅक्ट आहेत बरं का, लक्षात घ्या. त्यांनी त्यांचे जे जासूद होते, जे हलकारे होते, सगळ्या देशांतराला पाठवले. तुम्ही म्हणसाल कुठल्या कुठल्या देशामधले ह्यांचे गण होते? नवनाथ भक्तिसार ग्रंथ वर्णन करत आहे. अरबस्थान, पंजाब, बंगाल, माळवा, तेलंगणा आणि कर्नाटक एवढ्या राज्यामध्ये ह्यांचे नेटवर्क आहे, भूतगण होत. आणि तुम्ही म्हणसाल आणि ह्यांचे जे मुख्य अधिकारी आहेत, त्या मुख्य अधिकाऱ्याचे यांच्या या ज्यांच्या त्यांच्या टेरिटरी मधले त्यांची नावं लक्षात घ्या. पहिला अधिकारी आहे मोहम्मदा, दुसरा आग्या वेताळ, तिसरा महिषासूर, चौथा धुळोवान, पाचवा बाबर, सहावा झोटिंग आणि सातवा मुंजा. हे त्या अधिपती, त्या टेरिटरीच्या अधिपतीचे हे मुख्य आहेत. सातवा मुंजा आहे, मुंजा. सगळ्या
ह्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या विद्यांमध्ये पारंगत होते. सगळ्यांना आज्ञा झाली की वेताळांनी आपल्याला या ठिकाणी 12 मल्हाराच्या वनामध्ये बोलवलं आहे. सगळ्यांनी आज्ञा झाल्यावर आता भूत आहेत हो, काही क्षणार्धातच त्यांनी हजर झाले. हजर झाल्यानंतर वेताळांना प्रणाम केला आणि वेताळांना प्रणाम करून म्हणतात, महाराज बोला, काय काम पडलं तुम्हाला आमच्या या वेताळांचं, जो सगळ्या वेताळांचा अधिपती आहे, त्यांना अशी काय अडचण आली? त्यांच्या एका मंत्रावर, त्यांच्या एका अस्त्रावर सगळे पृथ्वी हलवून टाकण्याचं सामर्थ्य असणाऱ्या वेताळाला आमच्या मदतीची काय गरज पडली? किंवा तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्याचं कारण काय आहे? वेताळांनी सांगितलं, दर अमावस्ये प्रमाणे आपली सभा भरते म्हणजे प्रत्येक अमावस्येला, आणि अमावस्येच्या सभेसाठी शरब तीरावरच्या भूताला एका योग्यानं कैद करून ठेवले. मी आपल्या भूतगणांना पाठवलं की त्यांना सोडून द्या म्हणणं, परंतु ते ऐकलं नाही म्हणले. ती योगी युद्धच करायला सरसावला आलाय, आम्ही सांगितलेलं काही ऐकत नाही. त्या योग्यासोबत आपल्याला युद्ध करायचं आणि त्यांना धडा शिकवायचे, यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. आणि जावा म्हणले, शरब तीरावरती जाऊन त्या योग्याला युद्धामध्ये परास्त करून टाका, त्याला चांगला धडा शिकवा. सगळ्या वेताळांनी आपल्या नाथाची, जे नायक आहे, आपल्या नायकाची आज्ञा घेतली आणि आज्ञा घेऊन सगळे वेताळ शरब तीराच्या दिशेने निघाले. आता युद्धभूमीवरचा प्रसंग आहे का? मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत आणि जे सगळे वेताळ आहेत, हातामध्ये मोठे मोठे भाले, शस्त्र, अस्त्र सगळे घेऊन मच्छिंद्रनाथावर धावून येण्यासाठी तयार झाले. मच्छिंद्रनाथ ध्यानावस्थेमध्ये होते. नाथांनी पाहिलं काहीतरी आजूबाजूला हालचाल होत असल्याची चाहूल नाथांना लागली. सगळ्या भूतांचे समुदाय, सगळे वेताळ जमत होते त्या ठिकाणी, आणि काहीतरी त्या ठिकाणी हालचाल होत होती. नाथांच्या लक्षात आलं. नाथांनी पाहिलं सगळेच्या सगळे भूतगण या ठिकाणी आलेले आहेत आणि हे युद्धाच्या आशयानेच आलेले आहेत आणि युद्ध करण्यासाठी आलेले असल्याचं नाथाच्या लक्षात येताच नाथांनी लगेच मंत्रास्त्राचा या ठिकाणी प्रेरण करून जे वज्रास्त्र आहे, वज्रास्त्र आपल्या डोक्यावरती प्रेरित केले आणि मच्छिंद्रनाथांनी जय श्री गुरुदेव म्हणून ती जी विभूती होती, त्या विभूतीचं एक या ठिकाणी सुरक्षा कवच आपल्या शरीराभोवती तयार केलं. मच्छिंद्रनाथ वज्रदेही झाल्यानंतर हे जे वेताळ आहेत, हे जे भूतगण आहेत, सगळ्यांनी कोणी भाल्यानी, कोणी परशु असं मच्छिंद्रनाथावर प्रहार करू लागले. परंतु मच्छिंद्रनाथ वज्र शरीर झाल्यामुळं त्यांचा त्या शस्त्राचा ह्यांच्यावर काही परिणाम होत नाही. सगळ्या भूतगणांनी बाणाचा वर्षाव नाथावरती सुरू केला. बाणाचा वर्षाव केला, परंतु मच्छिंद्रनाथाच्या डोक्यावर ते जे चक्र होत, त्या चक्राच्या प्रभावामुळं बाण ते मच्छिंद्रनाथापर्यंत पोहोचत असते आणि सगळे मंत्र, सगळे अस्त्र मच्छिंद्रनाथांनी सज्ज केले आणि युद्धासाठी नाथ तयार झाले. आता युद्धाचा प्रसंग आहे. सगळे भूतगण आपापल्या परीनं भरपूर प्रयत्न करायचे, परंतु त्यांचा प्रभाव नाथावर काही पडत नाही. आपला पराभव होते ही त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी काय केले, मोठे मोठे पर्वताकार दगड उचलले आणि नाथावर टाकून द्यायला सुरुवात केली. परंतु नाथांनी त्या वज्रास्त्राच्या प्रभावानं सगळ्यांना रोखून धरलं.
भूतगण मोठे मोठे झाड उपसू लागले आणि झाड उपसून मच्छिंद्रनाथाच्या अंगावर फेकू लागले. मच्छिंद्रनाथ त्या झाडाच्या प्रभावामध्ये आलेच नाही, कारण मच्छिंद्रनाथांनी जे अस्त्र प्रेरण केलं होतं त्या अस्त्रापुढे झाडाचा काही टिकाव नाही, काहीच नाही. आणि या पिशाच्यांनी, या राक्षसांनी, या वेताळांनी सगळ्यांनी झाड मच्छिंद्रनाथ अनेक टाकले, काही वाळलेले टाकले, काही वल्ले टाकले. आणि झाड जमल्याबरोबर आता याला अग्नी लावावं आणि नाथांना आपण जाळून टाकावं, या उद्देशाने अग्नी प्रज्वलित करून सगळ्या झाडांना आग लागली. आग लागल्यानंतर मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं की आग लागलेली आहे. असं आहे का? मच्छिंद्रनाथांनी लगेच या ठिकाणी वर्षास्त्राचा, जलदास्त्राचा प्रयोग केला. जलदास्त्राचा प्रयोग केल्याबरोबर त्या ठिकाणी जी आग भीषण लागलेली होती, जलदास्त्र प्रेरण केल्याबरोबर पाऊस पडायला सुरुवात झाली आणि ती जी आग लागलेली होती ती शांत झाली. आणि नाथांनी अग्नीचं अस्त्र त्यांच्यावरच सोडलं. आणि आपल्या अस्त्राचा तर काही परिणाम नाथावर होत नाही. काय कराव? वज्रास्त्राचं मच्छिंद्रनाथाच्या भोवती कवच आहे आणि ह्याचा तर परिणाम ह्या योग्यावर होईना गेलाय. पण काय करावं? त्यांनी विचार करत आहेत तोपर्यंतच नाथांनी लगेच आपलं अस्त्र त्या भूतगणांवर सोडलं. त्यांचे अस्त्र सगळे खेळवून धरले आणि मच्छिंद्रनाथांनी दानवास्त्राचा प्रयोग केला. दानवास्त्राचा प्रयोग केल्याबरोबर मोठे मोठे जे दानव आहेत प्रगट झाले. तर त्या दानवाची नाव आहेत मधु, तिल, कुंभकर्ण, मरु, मालिमल, वळजेठी आणि मुचुकुंद यासारखे मोठे मोठे दानव प्रगट झाले. हातामध्ये शस्त्र घेऊन दानव वेताळासोबत लढू लागले. आणि वेताळासोबत लढत असताना आता ते दानव आहेत, त्यांची शक्ती अफाट, असं त्यांच्यामध्ये ताकद आहे, त्यांच्यामध्ये बळ आहे. त्या दानवापुढे या वेताळाचं काही चाललं नाही. मोठे मोठे वज्रघात असे प्रहार त्यांच्यावर करू लागले आणि त्यांच्या त्या घाताच्या परिणामी त्या सगळ्या वेताळांना रणांगणावर आता पळून जाण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही. कारण हे मच्छिंद्रनाथाचं दानवास्त्र काही चलूच द्यायला तयार नाही. त्यांचं सगळ्या दानवांनी भैरवांनाच म्हणतोय त्या वेताळांना मारायला सुरुवात केली. असं मारले, आपटून मार होता त्या वेताळांना, आपटू मार. आणि शेवटी त्या वेताळांना मूर्छा आली, चक्कर आली आणि आता चक्कर येऊन पडणार. एवढ्यातच मच्छिंद्रनाथांनी वासव शक्तीचा प्रयोग केला. जे दानवास्त्र होते, दानवांनी सगळ्यांनी जय जयकार केला. सगळ्या वेताळांना जमिनीला धुळीत मिळवलं आणि जय जयकार करून ते गुप्त झाले. लगेच मच्छिंद्रनाथांनी वासव शक्तीचा प्रयोग केला आणि ते अस्त्र त्या वेताळावरती सोडलं. वासव शक्तीचा प्रयोग केल्याबरोबर त्यांच्या हृदयाचा वेध घेऊन नाथांनी शक्ती सोडली. शक्ती सोडल्यानंतर आता वेताळांचं मत तर काही खरं नाही. वेताळांच्या लक्षात आलं की हा योगी आपल्याला जमू देत नाही. आपण शस्त्राचा प्रयोग केला, याच्यावरती झाला नाही. आपण बाणाचा प्रयोग केला, याच्यावरती बाणाचा सुद्धा काही प्रभाव झाला नाही. आणि आता जर आपण माघार नाही घेतली तर आता आपल्याला जीव गमवावा लागेल. हे वेताळांचे जे अधिपती, सगळ्या भूतगणांचे अधिपती जे वेताळ होते, त्यांच्या लक्षात आलं आणि सगळे आजूबाजूला जमिनीवर पडलेले आहेत, कुजबुजू लागले. कुजबुजू लागल्यावर त्यांची कुजबूज चालूच आहे. तोपर्यंत मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण मंत्राचा प्रयोग त्यांच्यावर केला आणि वाताकर्षण मंत्राचा प्रयोग केल्यावर
त्यांचं चलनवलन थांबलं आणि त्यांच्यामध्ये जे आकर्षण त्यांचा जो आता त्यांना श्वास घेण्यासाठी जी गरज आहे त्यांच्या वायू शरीरातील वायूचं आकर्षण होऊन आता प्राण त्यांचा कुंठित झाला आणि आता आपण मरतो का काय असं त्यांना वाटू लागलं. वेताळ कुजबुज करू लागले. त्यांच्यामध्ये आता फक्त बोलणे इतपतच शक्ती राहिली होती, अंगामध्ये शक्तीच राहिली नव्हती. कारण वाताकर्षणाचा प्रयोग केल्यावर सगळं जे शरीरामधले जे वायू आहे ते आकर्षणाने बाहेर येऊ लागला आणि आता आपलं काही खरं नाही. त्यांच्या लक्षात आल्यावर एकमेकांना चर्चा करतात. आता म्हणले आपण ह्या योग्यांचं ऐकू, हा तर आपल्याला काही जमू देत नाही आणि या योग्याला शरण जाण्यामध्येच आपलं भलं आहे, आपलं ह्याच्यामध्येच हित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. प्रसंगी सुग्रीवानी, वेळ प्रसंगी सुग्रीवानी आणि बिभीषणाने कसं रामाला शरण आले त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळेच्या सगळे वेताळ नाथांना शरण आले. नाथांना हात जोडून सगळे वेताळ म्हणतात, मच्छिंद्रनाथाला विनंती करतात, मच्छिंद्रनाथा आम्हाला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? आमच्या सगळ्या भूतगणांना मारून तुम्हाला काय हस्तगत होणार आहे? हे बघा म्हणले, ज्याप्रमाणे शंकराचे गण आहेत, शंकराला गण आहे, विष्णूचे या ठिकाणी दूत आहेत, यमाचे सुद्धा दूत आहेत, विष्णूचे वैष्णव आहेत, सगळ्यांचे गण आहेत म्हणले. आणि जर तुम्ही आम्हाला या संकटातून जर मुक्त केलं, आमचा जर जीव वाचवला, तर आम्ही तुम्हाला अभिवचन देतो की नाथा, आम्ही तुमची अखंड जन्म, तुमची जन्मांतरापासून सेवा करू. तुमच्या सेवेसाठी आमचं सर्वस्व आम्ही अर्पण करू आणि आमच्या वेताळांना तुम्ही जर सगळ्यांना जर सोडलं तर तुमच्या आज्ञेच्या बाहेर आम्ही कधीच जाणार नाही. हे वचन वेताळांनी नाथांना दिलं आणि म्हणले, आम्ही तुमचे दूत म्हणून तुमच्या कार्यामध्ये तुमचं सहाय्य करू. सहाय्य केल्यानंतर मच्छिंद्रनाथ शरण आलेल्या वेताळांना त्यांची करुणावाणी ऐकून मच्छिंद्रनाथ क्रोधाचं उपशमन करतात आणि शांत होऊन मच्छिंद्रनाथ त्या वेताळांना म्हणतात, वेताळांनो, माझ्या शक्तीचा प्रभाव तुम्ही बघितला की नाही? ही आहे माझ्यामध्ये शक्ती, सामर्थ्य. माझ्या अस्त्रापुढे तुमचा काही टिकाव लागत नाही. मी तुम्हाला मुक्त करतो, परंतु एका अटीवर. वेताळांनी सांगितलं, महाराज तुमची सगळीच अट आम्हाला कबूल आहे, सगळंच मान्य आहे, सांगा. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, कलियुगातल्या लोकांच्या कल्याणासाठी मी शाबरी विद्येवर कवित्व केलेले आहे आणि शाबरी विद्येवर जो ग्रंथ रचलेला आहे त्या ग्रंथामध्ये जारण, मारण, उच्चाटन, वशीकरण, वेगवेगळे जे तंत्र मंत्र, भैरव साधना, अष्टभैरव साधना, इंद्रजाल, महाइंद्रजाल, ह्या प्रकारच्या ह्या ज्या सगळ्या सिद्ध्या, अष्टमहासिद्ध्या, सगळे जे तंत्रमंत्र आहेत याच्यावरती मी कवित्व केलेलं आहे. आणि जर तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला त्या मंत्रामध्ये मला सहाय्य करावं लागेल. मी जे मंत्र ज्या ज्या कार्यासाठी लिहून ठेवलेले आहेत ते कार्य तुम्हाला पूर्ण करावं लागेल. एवढंच नाही की माझ्या शाबरी विद्येच्या बाहेर तुम्हाला जाऊन काहीच करता येणार नाही. एखादा साधक जर माझ्या शाबरी विद्येच्या मंत्राचा पठन करत असेल तर ते मंत्र पाठ करण्यामध्ये तुम्हाला सहाय्य करावं लागत आणि त्याला जे ग्रहण आहेत, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, या ग्रहणामध्ये त्या साधकांना तुम्हाला सहाय्य होऊन मंत्र पाठ करण्यामध्ये आणि त्या
मंत्राची ती सिद्धी मिळवून देण्यामध्ये तुम्हाला सहाय्य करावं लागेल. मरता क्या न करता सगळ्या वेताळांनी मच्छिंद्रनाथाची प्रत्येक गोष्ट मान्य केली. म्हणून हे जे काळ्या विद्या जे आहेत ना, हे जे टोटके वेगवेगळे होतात, कर्णी भानामती यांच्यासारखे, मच्छिंद्रनाथाच्या शाबरी विद्येपुढे त्यांचं काहीच चलत नाही. 5व्या अध्यायाला विशेष हे जे महत्व प्राप्त झालंय, मी माझं सांगत नाही, जे नवनाथ भक्तिसारामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सांगत आहे. नवनाथांनी सांगितलं की त्यांना एक हे घातलेलं आहे, बंधन घातलेलं आहे, आणि त्या बंधनाबाहेर कुठल्याही वेताळांना जाता येत नाही. सगळ्यांना नाथांनी कैद केलं आणि सगळे त्या नाथांच्या बंधनात आहेत. म्हणून 5व्या अध्यायाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. या 5व्या अध्यायाचं जर घरी वाचन केलं, पठन केलं, तर घरामध्ये शांती नांदते. भूताचा प्रेताचा जर संचार असेल तर मच्छिंद्रनाथापुढे कोणाचाच टिकाव लागत नाही. ही या अध्यायाची किमया आहे. आता ऐकणाऱ्याला एक महत्वाचा प्रश्न पडेल की नाथांनी हे जारण, मारण, उच्चाटन, वशीकरण ह्या विद्येची निर्मिती कशासाठी केली? काय लोकांचं ह्या विद्यामध्ये हित आहे? तर त्याबद्दल नाथ सांगतात, अगोदरच्या काळी राजे महाराजे होते आणि त्यांचे शत्रू असायचे. ह्या मंत्रतंत्राचा प्रयोग शत्रूवर करायचे. जे गुप्त संचार करून त्यांचे जे जासूस होते, परकीय आक्रमण, परकीय दूत काय करायचे, जासूस होऊन यायचे आणि इथली सगळी आढावा घेऊन ह्याच राज्यावरती आक्रमण करायचे. मग त्या शत्रूचा नाश करण्यासाठी, शत्रूच्या जासूसावर प्रयोग करण्यासाठी हे मंत्र निर्माण केलेले होते. तुम्ही म्हणसाल हे झालं राजासाठी, मग बाकी गोष्टीचा प्रयोग कशासाठी केला? तर नाथांनी ही जी शाबरी विद्या ह्याच्यावर जी कवित्व केलेलं आहे, जर दुसऱ्या विद्यांनी एखाद्या जीवाला जर ग्रसित केलं, एखाद्याला जर वश केलं वशीकरणाच्या माध्यमातून, तर त्याची जे तोडगे आहेत, तोडी आहेत, ते नाथाकडे आहेत. यांच्या बंधनाच्या बाहेर कोणीच नाही. तर ह्यांचा उपयोग कलियुगातल्या जीवांसाठी व्हावा. मंत्रामध्ये भयंकर सामर्थ्य आहे, याच्यावर संशय करण्याचं क्षणभर कारणच नाही. मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे. साप, विंचू यांचा दंश जर मनुष्याच्या शरीराला झाला आणि विष जर शरीरामध्ये जर पसरलं, तर मंत्राच्या प्रभावानं ते विष खेचून घेण्याचं सामर्थ्य मंत्रामध्ये आहे. विच्चू उंतरवता येतो, त्याचं विष उतरवता येतं, सापाचं विष उतरवता येतं. एवढे हे प्रयोग या मंत्रामध्ये, या शाबरी विद्येमध्ये केलेले आहे. परंतु कलियुगातले दुराचारी लोक याचा दुरुपयोग करतात. नाथांनी सगळ्या विद्या कलियुगातल्या लोकांच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या होत्या, परंतु त्याचा उपयोग कशासाठी करतात? स्त्रीच्या वशीकरणासाठी. एखाद्या स्त्रीला वश कसं करावं? अरे कशाला या फंद्यामध्ये पडतात? नाथांनीच लिहून ठेवलेलं आहे, एखादा साधक जर चांगल्या कार्यासाठी जर या विद्येचं पठन करत असेल, या सिद्धी करीत असेल, तर त्याला सहाय्य होतील सगळे. या ठिकाणी भैरव, सगळ्या सिद्धी, सगळे वेताळ. परंतु एखादा जर साधक त्या विद्यांचा दुरुपयोग करत असेल, तर त्यांची दुर्दशा अतिशय वाईट होते. ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. एवढ्या भयंकर मरणाने मरतात. कारण एखाद्याच्या शरीराला त्रास देणे, त्याला पिढीमध्ये आणणे, त्याच्यावरती वेगवेगळे मंत्रतंत्र प्रयोग करणे पापकर्म आहे.
आणि आपल्या स्वार्थासाठी जर हे विद्या कोणी वापरत असेल तर ती विद्या फळाला जाणार नाही, त्याच्याच डोक्यावरती परिणाम होऊन तोच वेडा होऊन जाईल. म्हणून शहाण्या माणसांनी या तंत्र आणि मंत्राच्या चक्करमध्ये नाही पडलेलं बरं. तर साधकांनी काय सांगितलेलं आहे, एखाद्यावर जर कुणी मंत्रशक्तीचा असा प्रयोग हेतून केलेला असेल तर 5व्या अध्यायाचं वाचन आपल्या घरामध्ये करावं. कसल्याही प्रकारची विद्या जर केलेली असेल, नकारात्मक ऊर्जेचा जर संचार असेल तर नाथा पुढे कुणाचाच टिकाव लागत नाही. सगळ्या या भूतगणांना, सगळ्या या वेताळांना नाथांनी वश करून घेतलेला आहे. त्यांच्या आज्ञेच्या बाहेर कोणीच नाही. त्यामुळं हा 5वा अध्याय आहे. सगळ्या भैरवांना सांगितलं, तुम्हाला माझ्या बंधनाच्या पुढे जाता येणार नाही. आणि तसं जर केलात तर त्याचे परिणाम महाभयंकर होतील. सगळ्या भूतगणांनी वचननाथांना काय दिले ऐका. सगळे भूतगण, सगळे वेताळनाथांना काय म्हणतात, नाथा आम्हाला मारून तुम्हाला काय साध्य होणार आहे. आम्ही आजन्म जन्मोजन्मी तुमची सेवा करू, तुमचे दास, तुमचे दूत म्हणून आम्ही तुमच्या सेवेमध्ये तत्पर राहू. आणि आम्ही जर असं नाही केलं तर आमच्या पिढ्या नरकामध्ये जातील आणि आम्हाला अतिशय वाईट मरण अवस्था येईल. स्वतः त्या भूतगणांनी, वेताळांनी वचन दिलेले आहेत. 5व्या अध्यायामध्ये ही कथा आलेली आहे. सगळ्या भूतगणांनी, सगळ्या वेताळांनी मच्छिंद्रनाथांनी वचन दिल्यावर मच्छिंद्रनाथांनी आपलं वाताकर्षण अस्त्राचा प्रभाव खेचून घेतला आणि त्यांना त्या बंधनातून मुक्त केलं. सगळ्या भूतगणांनी आपल्या वेताळांना नमस्कार केला आणि मच्छिंद्रनाथाचं दर्शन घेऊन सगळे वेताळ त्या शरब तीरावरती जमलेले आहेत. युद्धभूमीच्या प्रसंगावरती सगळे वेताळ, सगळे हे झोटिंग, मोहम्मद, मुंजा, सगळ्या वेताळ मच्छिंद्रनाथाला शरण आले आणि शरण येऊन मच्छिंद्रनाथ त्या सगळ्या भूतगणामध्ये कसे शोभतात ग्रंथकर्ते वर्णन करतात. देवामध्ये इंद्र ज्याप्रमाणे शोभावा, नक्षत्रामध्ये चंद्र ज्याप्रमाणे शोभावा, त्याप्रमाणे एखादा म्हणजे कैलासावरती महादेव आपल्या गणासह जसे शोभावे त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथ भूतगणामध्ये शोभू लागले. सगळ्यांनी प्रणाम केला आणि सगळ्या वेताळांनी आपले जे भूतगण होते त्यांना ताकीद दिली की नाथांच्या प्रत्येक विद्येमध्ये आपल्याला सहाय्य करायचं आहे. आणि नाथांना जर या कोणी विद्येमध्ये जर म्हणजे सोडवण्यासाठी एखादा साधक जर त्यांचं शाबरी ग्रंथ वाचत असेल, नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचत असेल तर त्या घरापासून तुम्ही दूर राहा. ज्या ठिकाणी नवनाथ भक्तिसाराचं वाचन होते तिथून दूर राहा. ज्या ठिकाणी नवनाथ भक्तिसाराचं पारायण होते भूतगणांना तुम्हाला तिथं बंदी नाही, तुम्हाला त्या घरी जायला प्रवेश नाही. घरीच काय त्या गावामध्ये त्या शिववर तुम्हाला जायला प्रवेश तुमचा वर्ज्य आहे. ज्या ठिकाणी नवनाथ भक्तिसारा ग्रंथाचं वाचन, पारायण किंवा श्रवण सुरू आहे. सगळ्या भूतगणांना वचनामध्ये बांधून टाकलं. सगळ्या वेताळांनी त्यांचे जे बाकीचे चिले पिले बाकी भूतगण होते त्यांना सांगितलं. सगळ्यांनी मान्य केलं आणि नाथांच्या विद्येपुढे कोणी जाणार नाही. सगळ्यांनी कबूल केलं आणि मच्छिंद्रनाथांनी त्या पिशाच्याकडून अजून काही अटी मान्य करून घेतल्या. आता शाबरी विद्येवर जे ग्रंथ केलेला आहे त्याचा या ठिकाणी विस्तार कशाला सांगत बसावा आणि त्याचा विस्तार कशाला करत बसावा. आपला विषय नवनाथ भक्तिसारापुरता आहे, तेवढाच मर्यादित ठेवूया. मच्छिंद्रनाथांनी सगळ्या विद्येमध्ये सगळ्या विद्यांच्या अटी त्यांच्याकडून मान्य करून घेतल्या आणि सगळ्यांना ताकीद दिली. एखादा जर साधक माझं नाम घेत असेल, एखादा साधक माझ्या ग्रंथाचं वाचन करत असेल तर त्याच्या साधनेमध्ये जर तुम्ही बाधा गाठलो तर ती बाधा तुमच्या जीवावर बेतल. नाथांनी कडक शब्दामध्ये सांगितलं.
सगळ्या भूतगणांनी मान्य केलं आणि सगळे भूतगण आपापल्या स्वस्थानी निघून गेले. नवनाथ भक्तिसाराचा 5व्या अध्यायाचं या ठिकाणी निरूपण झालेलं आहे. सगळ्या नाथ संप्रदायातील साधकांसाठी हा 5वा अध्याय अतिशय फलस्वरूप ठरणारा असून घरामध्ये या 5व्या अध्यायाचं फलस्वरूप घरामध्ये भूतबाधा पिशाच्य बाधा झाली असेल, प्रेतबाधा झाली असेल तर ती बाधा या अध्यायाच्या वाचनातून, पठनातून, श्रवणातून नुसतं ऐकलं तरी ती बाधा दूर होते. हा वाचकांसाठी आणि श्रोत्यांसाठी हा फलस्वरूपी आशीर्वाद नाथ भक्तांनी, मचिंद्रनाथांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलेला आहे. आजच्या अध्यायाची कथा कशी वाटली आणि यावरती आपलं काय मत आहे, आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि ही आपली पुराण कथेची ही श्रृंखला आहे, ही अशीच चालणार आहे. प्रत्येक पुराणाच्या कथा या चॅनलवरती चालणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी सर्व संप्रदायातील भाविकांनी या चॅनलला सबस्क्राईब करून सगळ्या या कथांचा लाभ घ्या. धन्यवाद. रामकृष्ण आदेश.